रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। आणि अशाच नवीन मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आता सध्या दिवस मात्र उन्हाळ्याचे, सुरू मात्र पाऊस आहे, तर खूप जणांना भजी खाण्याची इच्छा होते। तर आज आपण भजीचीच रेसिपी करणार आहोत। आज आपण खेकडा स्टाईल भजीची रेसिपी करणार आहोत। तर ही भजीची रेसिपी कशी करायची हे आपण पाहणार आहोत। इथं माझ्याकडे चमचमीत अशी भजी तयार आहे। बरं, कुणाला तोंडाला पाणी सुटलं भजी पाहून ते कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक्स सोबत आपण आज भजी बनवणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। रेसिपी करताना भजी सुटसुटीत व्हावी, कुरकुरीत व्हावी, व्यवस्थित तेल जास्त पिऊ नये म्हणून मी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, शेवटपर्यंत पहा। आपण भजी बनवणार आहोत। तर भजी बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलाय। तर मी कांदा नाही का असा न कापता, असं उभं न कापता मी असा कापून घेतलाय, कारण ह्याने नाही का साईज खूप मोठी पडते आणि काय होतं भजी क्रंची व्हायला मदत होते। जरा बारक्या साईजमध्ये कापून घ्यायचा। हा थोडासा मोठा झाला, अशा पद्धतीने एवढ्या साईजमध्ये। तर त्याच्यामुळं मी कांदा उभा न कापता जसं आपण सॅलडला कापतो तसं कापून घेतलं आहे। तर आता काय करायचं, आपण सगळ्या गोष्टी मिक्स करून घेणार आहोत आधी। तर मी इथं कांदा घेतला आहे, मी इथे हिरव्या मिरचीचे तुकडे घेते। तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त लाल मिरचीसुद्धा बनवू शकता। त्याच्यानंतरून आपण 1 चमचा लाल तिखट टाकतोय चवीनुसार। आधी हिरव्या मिरच्या टाकल्यात, त्याच्यामुळं अंदाज घ्यायचा किती किती तिखट होईल ह्याचा, आणि मग ॲड करायचं। तर हे त्याच्यानंतर आपण हळद ॲड करतोय। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हळद जेव्हा तुम्ही ॲड करणार असाल तेव्हा सोडा अजिबात टाकायचा नाही, नाहीतर भजी आतमधून लाल होतात। नाहीतर मग हळद टाकायची नाही सोडा टाकणार असेल तर काय होतं की लाल होतात। आणि आपण ह्याच्यात मात्र काही सोडा टाकणार नाही, पण मी ह्याच्यात हळदसुद्धा अवॉइड करणार आहे। मी नाही टाकणार हळदसुद्धा, आणि सोडासुद्धा आपण टाकणार नाही आहे। चला तर मग पुढे आपण ओवा टाकतोय। ओवा हातात घ्यायचा शक्यतो, आणि 1 चम्मचभर ओवा घ्यायचा आणि व्यवस्थित हातावर चोळून घ्यायचा, आणि मग सगळीकडे टाकायचं। म्हणजे ह्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। तुमच्या बागेत, तुमच्या घरात जर ओव्याची झाडं असतील, त्याची पानं जरी काढून टाकली ना, त्याचा पण फ्लेवर खूप छान उतरतो, तीसुद्धा चालतील। जर ओवा नसेल आणि ती ओव्याचं झाड असेल घरात, ते पानं असतील ओव्याची ती जाडवाली, ती टाकली तरी चालतील, त्यांनी पण खूप छान, खूप छान चव येते भज्यांना। त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकतोय, असं तोडून टाकायचं। हा आपला अख्खा कढीपत्ता आहे। तर मग मी ह्याला व्यवस्थित असं बारीक बारीक तोडून टाकते, कारण त्यांनी फ्लेवर खूप छान येतो भज्यांना। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकतोय आपण। मीठ मी आधी थोडंसं टाकलंय, तर मी मीठ टाकते। आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताने मिक्स करायच्या, चोळल्यासारख्या। खूप चोळायचं नाही जर कांदा जस्ट आत्ता कापलेला असेल तर, कारण कांदा तुटणार नाही तर मग। आणि ह्याला पाणी सुटू द्यायचं, अजिबात पाण्याचा वापर आपण भजी करताना करणार नाही आहे। त्याच्यामुळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला खूप पाणी सुटू द्यायचं, आणि मग आपण बेसन पीठ ॲड करणार आहे। चला तर मग करून घेऊया। माझ्या कांद्याला एकदम व्यवस्थित पाणी सुटले, कांद्याला एकदम व्यवस्थित पाणी सुटले, हे पहा। तर आता आपण ह्याच्यात बेसन पीठ टाकणार आहोत आधी सगळ्यात पहिले, आणि पाणी न टाकता हलवून घ्यायचं। लागेल तसं बेसन पीठ टाकायचं, अजिबात एकदम नाही टाकायचं, नाहीतर मग पाणी ॲड करावं लागेल तुम्हाला, आणि भजीसुद्धा कुरकुरीत नाही होणार, मऊसूत पडतील। त्याच्यामुळे जसं लागेल तसं थोडं ॲड करत जायचं। तर चला मी सगळं व्यवस्थित ॲड करून घेते बेसन पीठ। तर इथे एकदम व्यवस्थित माझं पीठ तयार झालं आहे, मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने पाहिजे। आता याच्यात फक्त आपण बेसन पीठ टाकलं आहे। कुरकुरीतपणा जास्त येण्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता, इवन ज्वारी आणि गव्हाचं सुद्धा पीठ टाकू शकता। जर तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ टाकलं तर कलर खूप डार्क येणार, म्हणजे जो काळपटपणा असतो, कारण पुरीला जसं कलर येतो त्याप्रमाणे कलर येणार। ज्वारीच्या पिठाने एवढं काही फरक पडणार नाही, म्हणजे खूप काही फरक पडणार नाही, आणि तांदळाच्या पिठाने मात्र काहीच फरक पडत नाही, त्याने नुसतं कुरकुरीतपणाच येतो। तर काही तुम्हाला जे अवेलेबल असेल, तांदूळ, ज्वारी, गहू, तिन्हीपैकी कोणतं पण पीठ टाकलं तर चालतं कुरकुरीतपणा आणण्यासाठी। हे नसेल
तर पोहे घ्यायचे थोडेसे, मिक्सरमधून वाटायचे, ते टाकले तरी चालतात. तांदळी आणि पोह्यांनी कलर चेंज होत नाही, मात्र गव्हाणी आणि ज्वारींनी भजीचा कलर चेंज होऊ शकतो, थोडंसं काळपटपणा येतो. तर असं असलं पाहिजे, त्याच्यात कांदा व्यवस्थित दिसला पाहिजे, खूप पातळ नको, त्याला शेप येतो व्यवस्थित, त्याच्यामुळं व्यवस्थित असलं पाहिजे. खूप पीठ टाकायची गरज नाही खेकडा भजीमध्ये, एकदम कुरकुरीत होतात या पद्धतीने केले तर. मला जवळजवळ 2 वाट्या बेसन पीठ लागलं 6 कांद्यांना. साठी तेल व्यवस्थित गरम केले, पार उकळत येते आणि त्या टायमाला आपण भजी सोडतोय. हाताने सुद्धा सोडू शकता, मी इथं चमच्याने सोडते. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये तुम्ही सोडू शकता. खेकडा भजी आहे तर खेकड्यासारखा आकार थोडासा, खूप जास्त नाही, आला पाहिजे. आणि गॅस मात्र मीडियम फ्लेमवर करायचा, हाय फ्लेमवर नाही करायचा भजी तळताना. तर हे दाखवते मी. तर हे पहा, अप्रतिम झाले भजी. आपण जेवढी टाकली होती तेवढी तळून झालेत. आता आपण पुढची पण बॅच तळूया. आधी मी थोडीच टाकलं होतं, पुढची बॅच टाकते भज्यांची. तर व्यवस्थित तळून घ्यायची. साईज तुम्ही ठरवू शकता, मोठी पाहिजे का लहान पाहिजे. मला थोडीशी मोठ्या साईजची आवडतात, तर मी मोठी साईज टाकते. लहानसुद्धा टाकली तरी काही हरकत नाही. तर मी सगळे भजी टाकून सोडून देत आता तेलामध्ये. भजी तळून घेणार आहोत व्यवस्थित. तुम्हाला मी कलर दाखवते. आता आपण टर्न करणार आहोत यांना, भज्यांना. वाव, अप्रतिम कलर, पण फार सुरेख आणि वास तर काही सांगूच नका. तर व्यवस्थित आपण तळून घेऊया. बारीक फ्लेम ठेवायची, तेल गरम करायचं, मात्र फ्लेम बारीक ठेवायची, नाहीतर बाहेरून कलर येईल आणि आतमधून कच्ची राहतील भजी, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची. भजी तर एकदम व्यवस्थित झाली आहे. आपण हे काढून घेणार आहोत साईडला. तेल नितळू द्यायचं, गॅस बारीक करायचा. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घ्यायची सर्व. वाव, बघा आवाज पाहिला तुम्ही कसं कुरकुरीत येत होता. आता बाकीची पण भजी मी तळून घेणार आहे. दुसरीसुद्धा बॅच तळायला ठेवली आहे भज्यांची, तर तिला टर्न करूया आपण. तुम्हाला दाखवते, हे पहा. वाव, अप्रतिम मस्त. तुम्हाला खेकडा शेप दाखवते प्रॉपर भजीचा. खेकडा भजी कशाला म्हणतात असा, त्याच्यामुळं चमच्यातनं सहज न पडता भजी तुमची म्हणजे त्या पद्धतीने त्या थिकनेसमध्ये तुमचं पीठ तयार झालं पाहिजे. चमच्यातनं सहज नाही पडलं पाहिजे, मग कडक होतात भजी, म्हणजे कुरकुरीत होतात. जरा कडक म्हणजे कुरकुरीत होतात. तर हे भाजून घेऊ आपण, तळून घेऊया. कुरकुरीत अशी भजी तयार आहेत, सिंहगड स्टाईल, खेकडा स्टाईल. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कांदा भजी व्यतिरिक्त म्हणजे खेकडा भजी व्यतिरिक्त आपण कोणत्या भजी तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत आपल्या